शेतीला अनंत काळा सोसाव्या लागतात, शेतीला अनंत समस्या सोसाव्या लागतात, पण शेतकऱ्याच्या पाठीवर थाप टाकून त्याला लढ म्हटलं तर शेतकरी कसा लढतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्जत तालुक्यातल्या थेरवडी गावच्या थोरातांचं. थोरातांची ही शेती बारामती ॲग्रो आणि बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीनं जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्र ऊसाच्या शेतीमध्ये वापरण्याचं युग सुरू झालेलं आहे, त्याचा प्रत्यक्ष उपयोग या कर्जतच्या थोरातांच्या शेतीत करण्यात आला आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम यावर्षी दिसून आला आहे. ज्या शेतामध्ये 50 टनाच्या पुढं ऊसाचं एकरी उत्पादन सरासरी मिळत नव्हतं, त्या ठिकाणी थोरात यांना 102 टनाचं उत्पादन मिळालं आहे आणि थोरातांचा आनंद अगदी गगनात मावेनासा असा. पहिल्यांदाच 1.5 महिना शेवटच्या काळात पाणी नसूनही ऊसाचं उत्पादन 102 टन बसल्याचं हे थोरात अभिमानानं सांगू लागलेत. खरं तर जर पाणी मिळालं असतं तर आम्ही 120 टनावर गेलो असतो, अशी त्यांची भावना आहे. या पलीकडची बाब म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्र शेतकऱ्यांसाठी किती महत्त्वाचं हे या निमित्तानं दिसून आलं आहे. जवळपास 10 ते 11 फुटवे एका ऊसाच्या रोपाला मिळत होते आणि त्यातूनच कर्जतच्या या भागात या शेतकऱ्यानं कमाल केली. सुरुवातीला ज्यावेळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे तंत्र शेतामध्ये लावलं त्यावेळी इतर शेतकऱ्यांनी त्यांना वेड्यात काढलं. अशा कुठल्याही तंत्रानं कुठं ऊसाचं उत्पादन वाढतं का असा प्रश्न शेतकरी विचारत होते, कारण पारंपरिक शेतीच्या पलीकडं अजून त्यांना फारसं माहीत नव्हतं. पण जेव्हा आता थोरात यांना याची देही याची डोळा हा साक्षात्कार झालेला आहे, या प्रयोगाचा मूर्तिमंत आविष्कार त्यांनी साधलेला आहे, तेव्हा मात्र परिसरातील शेतकरी त्यांची शेती पाहण्यासाठी येऊ लागले आहेत आणि त्यांचं हे उत्पादन पाहण्यासाठी येतानाच आपल्याही शेतात आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र वापरायचा निर्धार या शेतकऱ्यांनी केलेला आहे. गरज ही शोधाची जननी आहे आणि शेतकरी हा दररोजचा संशोधक. आपल्या शेतामध्ये असलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं हे सांगायची गरज नसते, पण आता त्याच्या मतीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे. कर्जत जामखेड म्हटलं की दुष्काळी भाग आला. मी आहे कर्जत तालुक्यातल्या थेरवडी या भागात. थोरात साहेब माझ्यावर आहेत, हे शेतकरी आहेत. मी साहेबासाठी म्हणतो की एकरी सरासरी 40 ते 50 किंवा 55, 60 पर्यंत ऊसाचं उत्पादन घेणारे थोरात आता 102 टन उत्पादनावर गेले आहेत. शेतकरी लखपती झाला पाहिजे आणि त्याला चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे, त्याचा शाश्वत विकास झाला पाहिजे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र ऊसाच्या शेतीमध्ये किती फायदेशीर आहे हे आपण सध्या पाहतो आहोत. राज्याच्या विविध भागामध्ये शेतकऱ्यांचे हे असे प्रयोग यशस्वी झालेले आपण पाहतो आहोत. त्यापैकीच थोरात आहेत. खरं तर यांच्या ऊसाला 1.5 ते पावणे 2 महिने पाणी नव्हतं, पण उन्हाळ्यात पाणी नसताना देखील 102 टन उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की जर पाणी असतं तर आम्हाला 120 टनापर्यंत मजल मारता आली असती, पण त्या परिसरात, त्या गावाच्या परिसरात 100 टनापर्यंत अजून कोणी पोहोचलेलं नाही. त्यामुळंच सुरुवातीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्र म्हणजे काहीतरी वेगळा बाऊ आहे असं सांगणाऱ्या शेतकऱ्यांनी आता यांच्या शेतामध्ये भेट द्यायला सुरुवात केलेली आहे आणि ते शेतकरी आता यांचं तंत्र पाहण्यासाठी येत आहे. मी सर्जेराव बबन थोरात, थेरवडी. आमची ऊसाची शेती वडिलोपार्जित आहे. त्याच्यात पहिला आम्ही ऊस घ्यायचो, परंतु 50-60च्या पुढं आवडीत काय पडत नव्हतं. आता यावर्षी गेल्या वर्षी आपल्याला ॲग्रोनी AI टेक्नॉलॉजी दिली, त्याच्याबद्दल माहिती सांगितली आणि ती बसवली होती. तर त्याच्यात वर्ग ऊस घेतला आहे आपण. आता त्याच्यात आपल्याला 102 टन ऊस निघला आहे एकरी. तरी उन्हाळ्यात त्याला 1.5 महिना पाणी नव्हतं, म्हणजे पूर्णपणे पाणी नव्हतं, तरी 102 120पर्यंत निघाला असता, पाणी असतं भरपूर. तर आणि याच्यामुळं, या टेक्नॉलॉजीमुळं पाणी जवळजवळ 50% कमी लागतं, 50 ते 60% कमी लागतं. 40% पाण्यातच व्यवस्थित येतं आहे पीक आणि उत्पन्न दुप्पट निघतं आहे. आणि खताचं प्रमाण बी निम्म्यानेच कमी लागतं आहे, कारण ते फक्त लागतं आहे तेवढंच त्याला पुरेसं देता येतं आहे. त्यामुळे यामुळं नसतं तर काय वाटलं, म्हणजे किती उत्पादन AI नसतं तर 50 ते 60 जास्तीत जास्त निघतं अडसाली जरी ठेवला तरी. आणि खर्च पुढं जातो. पाणी जवळजवळ जास्तच लागतं, दुप्पट तिप्पट पाणी देत होतं आपण. AI बसवताना लोकांनी तुम्हाला येड्यात काढला असेल की सुरुवातीला? मग काढणारच ना. काय म्हणायचं मग आता त्याच्यावर काय थोडंच होणार आहे का असं बोलतेच ना लोक, ह्याच्यामुळे काय होणार आहे तेव्हा असं. आता
एकाच ठिकाणी बसवल्यावर काय होणार आहे. पण आता पाहायला येतात ना. आणि असं ॲव्हरेज गावात बी बसत नाही ना. अगोदर तालुक्यातच नाही म्हणायचं ॲव्हरेज. आम्हालाच निघत नव्हतं ना 50-60च्या पुढं. जमिनीचा पोत. जमिनीचा पोत. आमची जमीन मुरमाड आहे, हलकी जमीन आहे. आणि हलकी असून उन्हाळ्यात 1.5 महिना टोटल पाणीच नव्हतं. तरी पण तेवढं ॲव्हरेज बसलं 102चं जाऊन. आपल्यावर बारामती अग्रोचे शेतकरी अधिकारी श्री काळे साहेब आहेत. काळे साहेब, काय सांगाल ह्यांचं जे क्षेत्र 102 टनापर्यंत बसलेलं आहे की जे पूर्वी कधी बसत नव्हतं? नमस्कार. आज आम्ही श्री थोरात राहणार थेरवडी यांच्या प्लॉटवर उपस्थित आहे. आम्ही गेल्या वर्षी बारामती ॲग्रो आणि KVKच्या माध्यमातून त्यांना 2 एकरासाठी हे तंत्रज्ञान दिलं होतं. त्यातील 1 एकर ऊस तुटलेला असून त्याचे ॲव्हरेज 102 टन एकरी भरलेले आहे. तर हे जास्त ॲव्हरेज निघण्याचं कारण केवळ हे तंत्रज्ञान आणि त्यांनी त्या माध्यमातून केलेल्या सर्व गोष्टी फॉलो केल्यात. त्यांनी जसे मेसेज येतील तसे त्यांनी पाण्याचं व्यवस्थापन केलं, खताचं मॅनेजमेंट केलं. आता सरासरी त्यांचं त्या एकरातून 40,000 ऊस आणि सरासरी एका ऊसाचं वजन 2.5 ते 3 किलो भरलेलं असून त्या माध्यमातून त्यांना एकरी 102 टनाचा ॲव्हरेज बसलेला आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबाचा शाश्वत विकास करण्याचं धोरण गेल्या 50 वर्षापासून बारामतीच्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं सुरू केलं. अगदी ठिबक सिंचनापासून, शेततळ्यापासून, बागायती भागापासून ते दूध उत्पादनापर्यंत अनेक प्रश्न मार्गी लावल्यानंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या तंत्रानं शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये समृद्धीची बीजं रोवण्याचा प्रयत्न ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टनं केलेला आहे आणि त्याची यशस्वी उदाहरणं आता पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी अधिक विकसित झाल्याशिवाय राहणार नाही याचा तंत्र देणारा आणि मंत्र देणारा हा प्रयोग आहे की जो राज्यातल्या हजारो शेतकऱ्यांनी आता आत्मसात करायला सुरुवात केलेली आहे.